4 दिवस तांदूळ भिजत घालण्याचा व्याप न करता अगदी झटपट 10 मिनिटात बनणारे हे पोह्याचे अनारसे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी गीता रेसिपी सफर चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. पोह्याचे अनारसे बनवण्यासाठी मी इथं कांदा पोहेसाठी जे आपण पोहे नेहमी खातो तेच पोहे घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या रेशोमध्ये बनवायचे आहेत तेवढे पोहे घ्यायचे आहेत. आता तुम्हाला प्रमाण कळावं त्यासाठी मी मेजरिंगचा हा मोठ्या कपानं पोहे घेतलेत. धुवून स्वच्छ घ्यायचेत. असे चोळून व्यवस्थित धुवून घ्या. आता निथळूनसुद्धा घेतलेत. पोह्यामध्ये आता 2 वेलची आणि 2-3 लवंगा टाकून घ्यायच्या. मस्त सुगंध येतो आणि टेस्ट अगदी छान लागते. आता 1 कप मेजरिंगच्या मोठ्या कपानं पोहे होते. अर्ध्या कपानं आपण गूळ घातला आहे चिरून. आता बघा, हा मोठा कप आहे आणि हा अर्धा कप आहे. अर्ध्या कपानं घेतला आहे गूळ आणि मोठ्या कपानं आपण पोहे घेतलेत. तुम्ही कुठल्याही वाटीनं जर घेणार असाल तर 2 वाटी पोहे घ्या आणि 1 वाटी गूळ चिरून घातला तरी असेच अगदी बॅलन्स गोड छान होणार आहेत पोहे. सगळे एकत्र करून 5-1 मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे सगळं एकजीव होईल. 5च मिनिटांनी आपण बघतोय. गूळ विरघळलेला नाही आहे, फक्त मिश्रण ओलसर झाले. आता हे सगळे एकजीव होण्यासाठी आणि पोह्याची पेस्ट बनण्यासाठी आपल्याला हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायला लागेल. आता तुम्हाला जर भिजवून बनवायचे नसतील तर आधी पोह्याची पावडर बनवून घ्या. त्यातली थोडीशी पावडर बाजूला काढून ठेवा आणि मग अशा पद्धतीनं बनवलं तरी चालणार आहे. पण त्यावेळी मात्र पोहे धुता येणार नाहीत, म्हणून आपण पोहे आधी धुवून घेतले आणि मग अशी पेस्ट बनवून घेतली. आता ही सगळी पेस्ट एका बाजूला काढून घेऊया. पाणी न घालता असंच हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं मिश्रण मी अशा पद्धतीनं वाटून घेतले. आता हे थोडंसं सैलसर झाले. सगळं मिश्रण तयार आहे. 5 मिनिटं असंच ठेवलं तरी ते सेट होणार आहे. पण थोडंसं ओलसर लागते हाताला, त्यासाठी मी कोरडे पोहे घेतलेत. मूठभर घेतलेत. तुम्ही आधीच कोरड्या भांड्यात थोडीशी पावडर बनवून बाजूला ठेवली तरी चालणार आहे. आता बाइंडिंगसाठी ही पावडर आपल्याला गरजेची आहे. असं व्यवस्थित गोळा व्हायला पाहिजे, पण थोडंसं चिकटते, त्यासाठी मूठभर कोरडे पोहे आपण फिरवून घ्यायचे आणि त्यानंतर या पेस्टमध्ये हे पोहेसुद्धा मिक्स करून घ्यायचे, म्हणजे थोडासा जो ओलावा आहे त्यामध्ये तो शोषला जाईल. आता हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा आपण फिरवून घेऊया, म्हणजे अगदी स्मूथ पेस्ट तयार होईल आणि त्याचे गोळेसुद्धा व्यवस्थित वळता येतील आणि अनारसे अगदी नीट थापता येतील. आता बघा, मिश्रण अगदी छान व्यवस्थित सेट झाले. हाताला चिकटत नाही आहे, अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला हवं आहे. आता या मिश्रणात साजूक तूप अगदी छोट्या चमच्यानं 2 चमचे मिक्स करायचं आहे. खूप जास्त तूप टाकायचं नाही, नाहीतर अनारसे अगदी तेलकट होतील. 2 चमचे या प्रमाणासाठी अगदी पुरेसं प्रमाण आहे. आता हे पुन्हा सगळं एकजीव करून घेऊया. तूप मिक्स केल्याबरोबर मिश्रण अगदी एकजीव छान तयार होतं आणि अजिबात मिश्रण चिकटत नाही. आता 5 मिनिटं झाकून ठेवले मी. एका बाजूला तेलसुद्धा तापायला ठेवले. तेल मीडियम गरम करायचं आहे. तोपर्यंत आपण ताटात खसखस काढून घ्यायची, अशी पसरून ठेवायची, म्हणजे अनारसे जसे आपले थापले जातील तसे खसखशीत आपल्याला नीट घोळवता येतील. अगदी छान झटपट तयार होतात. आता या पावसाळ्याच्या दिवसात जर अनारसे मुलांना हवे असतील तर तांदूळ भिजवण्याचा व्याप आपण करू शकत नाही ऐनवेळी. तर असे पोह्याचे अनारसे बनवून बघा. अगदी तांदळासारखेच होतात. टेस्ट तर अगदी सुंदर लागते. कळतच नाही की हे पोह्याचे अनारसे आहेत. अगदी तांदळाच्या अनारशासारखेच खुसखुशीत आणि तसेच अगदी टेस्टी लागतात आणि शिवाय ते तळताना फुटत नाहीत किंवा पसरतसुद्धा नाहीत. सहज वळले जात आहेत बघा. आता खसखशीत व्यवस्थित थापून घ्यायचे. खूप जास्त जोरात प्रेस करू नका, कारण मग ते ताटाला चिकटून राहतील. हलक्या हातानं आपल्याला हे सगळं काम थापून घ्यायचं आहे. तुम्ही हातावर सुद्धा थापून घेऊ शकता. एकाच वेळी 3-4 अनारसे आपण पोह्याचे तळू शकतो, पण तांदळाचे अनारसे तळताना खूप काळजी घ्यावी लागते. एक एक अनारसा अगदी काळजीपूर्वक तळावा लागतो.
आता पोह्याचे अनारसे बनवताना अशी रिस्क तुम्हाला अजिबात जाणवणार नाही. अगदी छान थापले जातात आणि व्यवस्थित तळलेसुद्धा जातात. तेलाकडं लक्ष ठेवा. मीडियम हॉट पाहिजे आपल्याला तेल. मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे बघा. हाताला अजिबात चिकटत नाही. आता आपण तेलात टाकून घेऊया. खसखशीची बाजू वर करायची आहे. थापताना खसखशीची बाजू खाली होती. आता उलथण्यावरच घ्या म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये टाकता येतं. तेल मीडियम हॉट असू द्या. अगदी जपून व्यवस्थित अनारसे टाकून घ्यायचे आहेत तेलात. फ्लेम मीडियम करायची आहे. अजिबात मोठी फ्लेम ठेवू नका. आता बघा, झारा किंवा चमचा लगेचच लावू नका. जसजसे तळले जातील अनारसे तसतसे ते फुगून वरती येतात आणि तेलावर तरंगायला सुरुवात होते. बघा, फुललेले दिसत आहेत आपल्याला. अगदी टम्म फुलत आहेत. छान होतात, खुसखुशीत होतात. नक्की बनवून बघा. आता हे सुद्धा अनारसे सगळे हळूहळू तेलावर तरंगायला लागतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही अनारसे बनवले तर फीडबॅक जरूर द्या. व्हिडिओ हाईपसुद्धा करा. मीडियम गॅसवरच अनारसे व्यवस्थित तळू द्यावेत. आता बघा, 5 ते 7 मिनिटांनी बुडबुडे थोडेसे कमी दिसत आहेत आपल्याला आणि हळूहळू अनारशांना सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. थोडेसे उलटवून घेऊया म्हणजे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित रंग येईल. तेलात टाकल्याबरोबर ते विरघळलेले नाही आहेत किंवा फुटलेसुद्धा नाही आहेत. अगदी परफेक्ट रेशो आहे हा. याच रेशोमध्ये गूळ आणि तूप व्यवस्थित जर तुम्ही मिक्स केलं तर अजिबात अनारसे फुटत नाहीत. तळून काढल्यानंतरसुद्धा त्यात तेल अजिबात साठून राहत नाही. अर्ध्याच तासात लगेच कोरडे खुटखुटीत अनारसे तयार होतात. पोह्यावर तळून काढण्याची काही गरज नाही. असंच तुम्ही टिश्यू पेपरवर काढून ठेवले तरी चालणार आहे. अगदी सुंदर दिसत आहेत. कळतही नाही की हे पोह्याचे अनारसे आहेत. तांदळाच्या अनारशासारखेच खुसखुशीत आणि अतिशय सुंदर अनारसे तयार होतात. सगळे अनारसे असे काढून घेऊया आणि टिश्यू पेपरवरच काढून घ्या. खूप सुंदर दिसत आहेत ना? कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. अशा पद्धतीनं झटपट अनारसे बनवून आपण मुलांना पटकन देऊ शकतो. आता बाकीचे वळून ठेवलेले अनारसेसुद्धा असेच मी तळून घेणार आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. युनिक रेसिपी सफर हे इन्स्टा पेज फॉलो करून ठेवा म्हणजे तुम्हाला चकलीचे प्रकार ऑर्डरसुद्धा करता येणार आहेत.